कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाने ठराव दाखल करत प्रचंड शक्ती प्रदर्शन केले। मंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीमध्ये महासैनिक दरबार हॉल येथे राष्ट्रवादी काँग्रेसने ठरावधारकांचा मेळावा घेतला। या मेळाव्याला प्रचंड गर्दी होती। तर आजच्या या मेळाव्यात चंदगड तालुक्यातून माजी आमदार राजेश पाटील यांनी देखील शक्ती प्रदर्शन करत 165 ठराव दाखल केले। याच अनुषंगाने संवाद साधला ते माजी आमदार राजेश पाटील यांच्याशी। हसन मुश्रीफ साहेबांच्या नेतृत्वाखाली महायुतीच्या पॅनलमध्ये गोकुळच्या निवडणुकीसाठी आज चंदगड आणि गडिंग्लज या दोन्ही मतदारसंघातल्या ठरावधारकांना घेऊन सर्व राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गटाचे कार्यकर्ते ठरावधारक गडिंग्लज आणि चंदगडचे साधारण 400-450 ठरावधारक यांचा आज आम्ही मुश्रीफ साहेबांच्या हातात ठराव सुपूर्द करणार आहोत। आणि त्याचबरोबर ते सर्व ठरावधारकांच्या वतीनं असिस्टंट रजिस्ट्रार दूध यांच्या कार्यालयामध्ये सुपूर्द करणार आहोत। आम्हाला विश्वास आहे की महायुतीच्या माध्यमातून कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या निवडणुकीत गोकुळच्या निवडणुकीमध्ये आदरणीय मुश्रीफ साहेबांच्या, आदरणीय चंद्रकांतदादा पाटील साहेब असतील, आदरणीय आबिटकर साहेब असतील, या सर्व नामदार मंत्री महोदयांच्या माध्यमातून आपली महायुतीची जी आघाडी आहे ते पॅनल 100% यशस्वी होणार आणि उच्चांकी मताधिक्यानं गेल्या वेळेपेक्षा ही आघाडी यशस्वी आणि विजयी होणार आहे। आणि हा विश्वास आम्हा सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटाच्या सर्व कार्यकर्त्यांच्यात आहे। एक उत्स्फूर्त वातावरण आज जिल्ह्यामध्ये निर्माण झालेलं आहे आणि त्यामध्ये मुश्रीफ साहेबांनी घेतलेली जे कष्ट आहेत, जे न्यायालयीन लढाई आहे, या सर्व गोष्टीमध्ये सगळ्यांना पुरून उरण्याची ताकद आज जिल्ह्यामध्ये आमच्या नेत्यांच्यामध्ये आहे हे त्यांनी पुन्हा एकदा सिद्ध केलेलं आहे। आणि त्यामुळं पुन्हा एकदा महायुतीची सत्ता या जिल्ह्यामध्ये अबाधित ठेवण्यासाठी मुश्रीफ साहेब आणि त्यांचे सर्व महायुतीचे सर्व मंत्री महोदय नक्की यशस्वी होतील हा आत्मविश्वास आम्हा सर्व ठरावधारकांना आहे। त्यामुळं चंदगड आणि गडिंग्लजची सर्व नेते मंडळी आज तिथं मुश्रीफ साहेबांच्या नेतृत्वाखाली हे ठराव जमा करतील एवढंच या निमित्तानं आपण व्यक्त होऊ इच्छितो। कोल्हापूर जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीच्या तयारीच्या अनुषंगानं आमचे जिल्ह्याचे नेते आदरणीय मुश्रीफ साहेब यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं आज 25 जून रोजी एकत्रित सगळे ठराव जिल्हा उपनिबंधक दूध यांच्याकडे जमा करायचं पूर्वी जाहीर केलं होतं आणि त्याची तयारी म्हणून या ठिकाणी चंदगडचे माजी आमदार राजेश पाटील साहेब, गडिंग्लजचे ज्यांनी या निवडणुकीमध्ये खूप ताकदीनं काम केलं मुश्रीफ साहेबांचं, राजेश पाटील साहेबांचं, ते आदरणीय सतीश पाटील साहेब, जिल्हा बँकेचे संचालक संतोष पाटील साहेब आणि गडिंग्लज कारखान्याचे चेअरमन भाई पताडे ह्या सगळ्या मंडळींनी यावेळेला चंदगड, आजरा, गडिंग्लज यामध्ये आजऱ्याची मंडळी नाही आहेत, फक्त आम्ही चंदगड आणि गडिंग्लजची मंडळी आहोत। पण चंदगड आणि आजरा आणि गडिंग्लज या विभागातून मुश्रीफ साहेबांना पाठबळ मिळणार नाही तर गोकुळच्या निवडणुकीमध्ये मुश्रीफ साहेबांच्या पाठीमागं या 2 तालुक्यातून मताचा डोंगर उभा राहील अशा प्रकारची तयारी सगळ्या कार्यकर्त्यांनी केलेली आहे। खास करून चंदगडमध्ये राजेश पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि गडिंग्लजमध्ये राजेश पाटील साहेब आणि सतीश पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली सगळ्याच कार्यकर्त्यांनी या निवडणुकीमध्ये गेल्या वेळेस आपल्याला जो वाईट अनुभव आला या 3 तालुक्यामध्ये तो येऊ द्यायचा नाही या जिद्दीनं काम केलेलं आहे आणि गेल्या वेळेचा इतिहास आम्ही यावेळेला बदलणार आहोत। मुश्रीफ साहेबांच्या नेतृत्वाखाली विजय होणाऱ्या महायुतीच्या पॅनलमध्ये गडिंग्लज, चंदगड आणि आजरा या विभागाचा सिंहाचा वाटा असेल अशा प्रकारचा विश्वास या निमित्तानं व्यक्त करतो।